नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे. मित्रांनो, मार्च महिन्याचे पेन्शन कधी येणार असा प्रश्न सर्व लाभार्थ्यांना पडलेला आहे. तर मित्रांनो, याबाबत आता महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या SAS mahaIT.org ही जी संजय गांधी निराधार अनुदान योजनेची वेबसाईट आहे त्यावर मेसेज आलेला आहे आणि त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मार्च महिन्याचे पेन्शन वाटप सुरू झालेले आहे. म्हणजे पोर्टलवर लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता, आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 11 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 12 मार्च 2026 11 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येत असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. पोर्टलवरील लाभ वितरण करण्यात येणार आहे. म्हणजे 13 मार्चपासून हे पैसे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहेत. तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. यामध्ये जे दिव्यांग बांधव आहे त्यांना यावेळेसच फक्त या ठिकाणी 2,500 रुपयाप्रमाणे या पोर्टलच्या माध्यमातून पैसे मिळणार आहे. याच्यानंतर एप्रिल महिन्यापासून त्यांना दिव्यांग विभागामार्फत पैसे दिले जाणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. तरी मित्रांनो, सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की त्यांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करून घ्या. म्हणजे पुढील एप्रिल महिन्याचे जे पैसे मिळणार आहे ते त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. यावर आता फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, निराधार व्यक्ती अशांनाच आता या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून पैसे दिले जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे. जास्तीत जास्त दिव्यांग बांधव, निराधार बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ मात्र नक्की शेअर करा. तुम्हाला 13 मार्चपासून हे पैसे मिळण्यास सुरुवात होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.